मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मी अक्षता, स्वागत आहे तुमचं ग्रो विथ अक्षतामध्ये. सकाळचे वाजलेले आहेत 11:15 आणि आमच्या इकडचं वातावरण तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर आभाळ इकडे आलेलं आहे, छान वारा सुटलेला आहे, सगळीकडे थंड थंड वातावरण झालेलं. एवढं छान वाटत होतं सकाळी सकाळी. सगळं आवरून मुलांना शाळेत पाठवलेलं आणि आता होती माझ्या मेकअपची आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्याची वेळ. पाहिलं, मस्त असं वारं सुटलेलं आहे. मस्त अशा या वातावरणामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही असे हॅक्स जे मी सतत वापरत असते आणि काही हॅक्स असे आहेत जे मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. व्हिडिओ बघायला मजा येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. मी इथे केस व्यवस्थित बांधून घेतलेले आहेत जेणेकरून ते डिस्टर्ब नाहीत करणार. तर सुरू करूया हॅक नंबर 1. हा हॅक मी कधीच यूज केलेला नाही, तो मी पहिल्यांदाच यूज करणार आहे. तो म्हणजे हे मेकअप करायच्या आधी आपण संपूर्ण चेहरा बर्फाने क्लीन करणार आहोत. ओ माय गॉड, व्हॉट? तोंड नाही बुडवणार आहे. ह्यात मस्त कॉटनचा रुमाल घेतलेला आहे मी स्वच्छ, त्यात बर्फाचे क्यूब्स घालूयात आणि मेकअप करायच्या आधी मस्तपैकी आपण संपूर्ण चेहरा बर्फाने क्लीन करणार आहोत. व्हायरल आहे म्हणून ट्राय करते मी. बघूयात आता. याच्याने असं म्हटलं जातं की आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस होतो, जे ओपन पोर्स असतात ते क्लोज होतात, मेकअप लॉंग लास्टिंग होतो आणि लगेच मेल्ट ही होत नाही. बघू शकता तुम्ही, माझा चेहरा बर्फाने क्लीन होत चाललाय. ऑलरेडी बाहेर थंड वातावरण झालंय, पण व्हायरल आहे म्हटल्यावर ट्राय केलं पाहिजे. हे मी पहिल्यांदा ट्राय करते बाय द वे. बाकी तुमचं काय चाललंय? तुम्ही हे कधी ट्राय केलेलं आहे की नाही हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. थंड थंड थंड. काय माहिती या मोठमोठ्या हिरोईन्स संपूर्ण चेहरा असा बर्फामध्ये कसा बुडवतात. तर आपण ते पण एखाद्या वेळेस ट्राय करूयात. जर तुम्हाला तोही व्हिडिओ हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तसं काहीतरी वेगळं ट्राय करूयात. इथे माझा चेहरा मी पूर्ण सुकवून घेणार आहे. फ्रेश तर वाटतंय ह्याच्याने मला. जराशी ओली स्किन वाटत आहे ती आपण पुसून घेऊयात. जस्ट डॅप डॅप करायचं आहे. थंड थंड झाली आहे पूर्ण स्किन. आता हे ऍक्च्युअली इफेक्ट करत आहे की नाही हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता आपण सुरुवात करूया हॅक नंबर 2 ला. इथे आपण मस्तपैकी आता मॉइश्चरायझर लावून घेऊयात म्हणजे आपली स्किन आणि फ्लॉलेस होईल. अमेझिंग वातावरण झाले फ्रेंड्स. तुमच्या इथे वातावरण कसं आहे हे मला नक्की सांगा. कॉमेंट सेक्शन मध्ये गप्पांचं सेक्शन तयार करूयात आपण. इथे मी अगदी व्यवस्थित पद्धतीने सगळीकडे स्प्रेड होईल असं मॉइश्चरायझर लावून घेत आहे. बाय द वे, इथे मी यूज केलेलं आहे हिमालयाचं कोकोआ बटर इंटेन्सिव्ह सिरम बॉडी लोशन. यात आहे pH 5.5, 48 आवर्स मॉइश्चराइज करतं आणि हे 5 लेअर डीप जातं. इथे आपलं मॉइश्चरायझर छानपैकी लावून झालेलं आहे. आता आपण यूज करूया तिचं परफेक्ट फिनिश लास्टिंग फाउंडेशन. इथे आपण डॉट डॉट करून फाउंडेशन अप्लाय करून घ्यायचंय. एक तर हॅक असा आहे की त्यात तुम्ही आधी कॉम्पॅक्ट लावायचं आहे आणि नंतर त्याच्यावर फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. मला समजत नाहीये त्याच्याने यूज काय होणार आहे. अगदी वेस्ट ऑफ टाइम सुद्धा आहे आणि वेस्ट ऑफ मनी सुद्धा आहे. तो स्किनसाठी पण चांगला असेल की नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे तो मी इथे ट्राय केलेला नाही आहे. इथे आपलं फाउंडेशन सुद्धा लावून झालेलं आहे. आज मी कन्सिलर वगैरे काहीही वापरलेलं नाहीये. मस्त ब्राईट रेड कलरची लिपस्टिक आज मी अप्लाय करत आहे. दरवेळेला वेगळा ब्लश कुठून आणायचा? सुरुवात करूया हॅक नंबर 3 ला. दरवेळेला आपल्याला वेगळा ब्लश किंवा वेगळा आय शॅडो यूज करायची गरज नाहीये. तर त्याच्या बदली आपण जी सेम लिपस्टिक आपण लिपसाठी यूज केलेली आहे तीच ॲज अ ब्लश आणि ॲज अ आय शॅडो यूज करणार आहोत. मस्त अशी बोटावर मी लिपस्टिक घेतलेली आहे आणि ती गालाच्या दोन्ही साईडला जिथे आपला ब्लश असतो तिकडे मी पटापट पटापट अशी स्प्रेड करून घेत आहे. आय थिंक आधीच्या काळामध्ये सुद्धा लिपस्टिकच ॲज अ ब्लश आणि ॲज अ आय शॅडो म्हणून यूज करत असावेत. पाहू शकता तुम्ही किती छान असं ब्लश लागलेलं आहे आणि किती सुंदर असं आय शॅडो आपलं तयार झालेलं आहे. हॅक नंबर 4 तर पहिला यूज करत असते की आपलं जे फेवरेट आय शॅडो पॅलेट असेल त्यात भरपूर छान असे शेड्स उपलब्ध असतात. जर तुमच्याकडे हायलायटर नसेल किंवा तेच हायलायटर यूज करून कंटाळा आला असेल तर तुम्ही यातले जे काही शिमरी
किंवा ब्राईट असे कलर्स आहेत ते तुम्ही हायलायटर म्हणून यूज करू शकता. लेट मी शो यू. हा गोल्डन कलरचा आय शॅडो हा मी इथे माझ्या आयब्राऊजच्या बोन्सवर अप्लाय करणार आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर हायलायटर सारखा दिसतोय हा. ऍक्च्युली हा आहे तर आय शॅडो. जस्ट इकडे आणि आज मी वेअर केलेला आहे ब्युटिफुल असा वन पीस. मी तुम्हाला नंतर दाखवेनच. त्याच्यावर आणि आपले लिप्स पॉप आउट होण्यासाठी जर असं असं केलं ना आपले लिप्स मस्तपैकी पॉप आउट होतात. हॅक नंबर 5. तुम्हाला पण विंग लायनर तयार करताना प्रॉब्लेम क्रिएट होतो का? कधी या डोळ्याचं व्यवस्थित लागतं तर कधी त्या डोळ्याचं वाईड लागतं. असे काही इश्यूज आपल्याला आयलायनर क्रिएट करताना होऊ शकतात. याच्यासाठी एक मस्त हॅक मी घेऊन आलेली आहे. हॅक नंबर 4. आपल्याला इकडे फक्त एका छोट्याशा इयरबडची गरज आहे आणि जे काही आपलं आयलायनर चुकलेलं आहे ते याच्याने होणार आहे अगदी व्यवस्थित. जरीही तुम्हाला आयलायनर लावायला येत नसेल किंवा आयलायनर लावण्यात तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर हा हॅक तुम्ही नक्की यूज करून बघा. तुम्हाला आयलायनर नक्की लावायला येईल. जस्ट आपण आपल्या क्यू टिप्सना मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आणि इथे जरासं क्लीन करूया. मी ॲक्सेस प्रोडक्ट आलेला आहे. जस्ट आपल्याला अशी लाईन ओढायची आहे. सेम प्रोसेस. हे एक्झॅक्टली पेन्सिल आणि इरेझर सारखं काम करतं. जेव्हा तुम्हाला लायनर क्रिएट करायचं आहे तेव्हा तुम्ही जस्ट पेन्सिलची स्ट्रोक ओढायची आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की इकडे काहीतरी चुकलेलं आहे तेव्हा जस्ट मॉइश्चरायझर आणि क्यूटिप घेऊन ते इरेझर सारखं क्लीन करून टाकायचं आहे. हा माझा सगळ्यात फेवरेट हॅक आहे कारण याच्यामुळे आयलायनर कधीही चुकत नाही आणि आपल्या मेकअपमध्ये काहीही फरक पडत नाही. काहीही एक्सेस प्रॉडक्ट आहे असं वाटलं की घ्यायचं मॉइश्चरायझर, घ्यायचा इयरबड आणि त्याला क्लीन करून टाकायचं. बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं आयलायनर लागलेलं आहे दोन्ही साईडला. सगळ्यात सुंदर आणि मस्त हॅक आहे हा. तुमची पण लिपस्टिक क्रीमी आहे का आणि त्याच्यामुळे ती लॉंग लास्ट करत नाही का? तर तुम्ही हा व्हायरल हॅक नक्की ट्राय करून बघा. हॅक नंबर 5. जेव्हा आपली लिपस्टिक क्रीमी असते तेव्हा ती लॉंग लास्टिंग असायची शक्यता कमी असते. तेव्हा ती लॉंग लास्टिंग व्हावी यासाठी आपण काय करायचं आहे, लिपस्टिकचा एक कोट आधी करून त्याच्यावर कॉम्पॅक्ट पावडरने मस्त अशी कोटिंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आणि एकदा आपण लिपस्टिक अप्लाय करायची आहे. याने लिपस्टिक लॉंग लास्टिंग होते आणि जास्त स्प्रेडही होत नाही. इथे मी माझं टचअप करून घेत आहे ज्यामुळे माझा फायनल लुक तयार होईल. तर इथे तयार झालेली आहे मी. तुम्हाला माझे हॅक्स कसे वाटले हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपण जे काही बर्फाचा हॅक ट्राय केलेला आहे तो नक्कीच वर्थ आहे. जर तुम्ही मेकअप करणार असाल तर त्याच्या आधी एकदा बर्फ वापरला तर त्याच्यामुळे तुमचे जे काही ओपन पोर्स आहेत ते क्लोज होण्यास मदत होईल. हा आपण दरवेळेला ते नाही यूज केलं तरीही चालू शकणार आहे. तर आजचा आपला हा लुक तयार झालेला आहे. मिनिमल तरीही छान आणि एलिगंट असा मेकअप दिसतोय. मस्त असे विंग लायनर्स तयार केलेले आहेत आणि वेगवेगळे हॅक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्हाला ते कसे वाटले ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जरी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींना. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.